पाठ क्रमांक 18 माझे घर. बालमित्रांनो, आतापर्यंत आपण खेळ, भाज्या, प्राणी, आपल्या आजूबाजूचा परिसर याविषयी माहिती अभ्यासली होती. पण मुलांनो, पाठाच्या नावावरूनच तुमच्या लक्षात आले असेलच की आज आपण आपल्या घराविषयी माहिती अभ्यासणार आहोत. मुलांनो, घर म्हटले की आपल्या डोळ्यासमोर घराची प्रतिमा तयार होते. त्या प्रतिमेत घराच्या खोल्या, घरातील वस्तू, घराबाहेरील परिसर, घरातील मंडळी याविषयी विचार करतो, हो की नाही? चला तर आता आपण घरामधील वेगवेगळ्या खोल्या म्हणजेच बैठक खोली, झोपण्याची खोली, स्वयंपाकघर, बाथरूम, अडगळीची खोली अशा वेगवेगळ्या खोल्या असतात. तर आज आपण या सर्व खोल्यांमधील स्वयंपाकघर व बाथरूम याविषयी माहिती अभ्यासणार आहोत. हे पहिले चित्र आहे. हे आहे स्वयंपाकघर. ही खोली तर सर्वांच्याच घरी असते, हो की नाही? आणि तुम्हा सर्वांना तर माहीतच आहे, स्वयंपाकघरात तुमची आई तुमच्यासाठी तुमच्या आवडीचे छान छान पदार्थ बनवित असते, हो की नाही? तर मुलांनो, स्वयंपाकघरात कोणकोणत्या वस्तूंचा समावेश होतो हे आता आपण पुढील चित्रात पाहूया. हे पहा मुलांनो, स्वयंपाकघरात लागणारे वस्तू जसे की तवा, कढई, चहाचे पातेले, किटली या सर्वांचा समावेश होतो. त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे चमचे, पळी, उलथणे, सांडशी, गाळणे, विळी या सर्वांचा देखील स्वयंपाकघरात वापर केला जातो. हे पुढील चित्र आहे. हा आहे मिक्सर. यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे ज्यूस, मसाले, ताक बनवण्यासाठी याचा उपयोग केला जातो. हा आहे फ्रीज. हे तर सर्वांच्याच घरी असते. तर मुलांनो, यामध्ये आपण अन्नपदार्थ, फळे, दूध, भाज्या टिकवण्यासाठी याचा वापर केला जातो. हे पुढील चित्र आहे. ही आहे गॅस शेगडी. हे तर तुम्हा सर्वांना माहीतच आहे. तर मुलांनो, या गॅस शेगडीचा वापर आपल्या घरातील वडीलधारी मंडळी किंवा आपली आई याचा वापर करतात. त्याचबरोबर लहान मुलांनी या वस्तूचा वापर करू नये. तर आतापर्यंत आपण पाहिलेल्या सर्व वस्तू स्वयंपाकघरात वापरले जातात. तसेच चला तर आता आपण बाथरूममध्ये वापरली जाणारी वस्तू पाहूया. मुलांनो, हे आहे बाथरूम. या चित्रात आपणाला काय काय दिसते? तर या चित्रात गरम पाण्याचा गिझर, बादली, मग, शॉवर, वॉश बेसिन या सर्व वस्तूंचा यात समावेश होतो. ही आहे बादली. याचा वापर आपण बाथरूममध्ये पाणी भरून ठेवण्यासाठी करतो. मुलांनो, या चित्रात तुम्हाला काय दिसते? तर हे वॉशिंग मशीन आहे. यामध्ये कपडे धुतले जातात व ते सुकवले पण जातात. मुलांनो, या चित्रात तुम्हाला काय दिसते? तर हा मुलगा आंघोळ करत आहे व तो आंघोळ शॉवरच्या साहाय्याने करत आहे. हे आहे वॉश बेसिन. हे देखील बाथरूमच्या आत किंवा बाथरूमच्या बाहेर असते. याचा वापर आपण तोंड धुण्यासाठी करतो. तर मुलांनो, अशा प्रकारे आज आपण माझे घर या पाठातील स्वयंपाकघर व बाथरूम याविषयी माहिती अभ्यासलेली आहे व उरलेला भाग आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. धन्यवाद.